कोरोना व्हायरस नंतर चीननं जगाचं आणखी एक टेन्शन वाढवलंय। चीनमध्ये कोरोनासारखाच व्हायरस आढळलेला आहे। प्राण्यांपासून माणसांमध्ये संसर्ग होण्याचा धोका संभवतोय। वटवाघळांमध्ये एक नवीन कोरोना व्हायरस आढळल्याची चर्चा आहे। चीनमधील तज्ज्ञांनी हा दावा केलेला आहे। कोरोनानंतर आणखी एका व्हायरसचा धोका सतावू लागलेला आहे। जगाचं टेन्शन चीननं पुन्हा एकदा वाढवलंय। कोरोनासारखाच व्हायरस प्राण्यांपासून माणसांमध्ये संसर्ग होण्याचा धोका निर्माण झालाय। वटवाघळामध्येच एक नवीन कोरोना व्हायरस आढळल्याचा चीनमधील तज्ज्ञांनी दावा केलाय। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। अनिल सावरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। अनिल, आणखी एक नवीन व्हायरस निर्माण झाल्याची चर्चा आहे, सविस्तर तपशील। तेजस, खरं तर पाहायचं झालं तर कोरोना व्हायरसचा चीनने वाढलेला जगाचं टेन्शन आढळलं। कोरोना व्हायरस अर्थात आता प्राण्यांपासून माणसांमध्ये संसर्ग होणारा एक व्हायरस आता चीनमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो। चीनमधील तज्ज्ञांचा एक टीमने वटवाघळामध्ये एक नवीन कोरोना व्हायरस आढळल्याचा दावा केला आहे। हा व्हायरस प्राण्यांपासून माणसांमध्ये देखील पसरू शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। मानवी रिसर्च वापर केला जातो जे कोरोनाचं कारण ठरत असतं। अशा परिस्थितीत आता अशी भीती व्यक्त केली जात आहे की कोरोना व्हायरस पुन्हा जगात पसरणार आहे का, असा प्रश्नचिन्ह आता निर्माण झालाय। बॅटूनमधून प्रसिद्ध असलेला शी शिंगेले यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहू शकतो संशोधकाच्या टीमने हा नवीन व्हायरसचा शोध लावला आहे। जेंगली हे काँग्रेस लॅबोरेटरीचा प्रमुख व्हायरडिझल हा आहे, ज्यांचा रिसर्च मंगळवारी 18 फेब्रुवारी सेल जर्नलमध्ये पब्लिश झालेला आपल्याला पाहायला मिळतो। तेजस, अगदी धन्यवाद अनिल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।